व्यक्तिमत्वाकडे दिलं या. आणि पहिल्या मॅच साठी पंचांची भूमिका सुनील गोळे सर आणि ज्ञानेश्वर सपकाळ माऊली सर यांच्या ही जबाबदारी आहे पहिल्या मॅच साठी. चला होमगाव टीम आपली ओपनर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पहिल्या मॅचला सुरुवात केली जाईल. आज स्पर्धा जर म्हटलं ना तर पहिल्या दिवशी सुरुवात झाली आणि पहिल्या गटातून बिवडी टीम या संघाचा जर आपण पाहिलं तर उत्तम खेळ राहिला. त्यात जर पाहिलं तर हर्षल खराडे या खेळाडूचा एक उत्तम खेळ राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि हा संघ पहिला संघ दाखल झालाय. दुसऱ्या गटातून जर आपण पाहिलं तर बीसीसी करंज टीम आणि तिसऱ्या गटातून ज्यांनी हे आयोजन भव्य दिव्य आयोजन या मैदानावरती उभं केलं या खूप अशी मेहनत घेतली आहे या गावानं. वागदारी संघ हा तिसरा संघ दाखल झालाय. आता चौथा संघ कोणता दाखल होईल यासाठी ही स्पर्धा असेल. मॅच मध्ये रंगत असेल. जर आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात केली जाईल. टॉस जिंकला तो जवळवाडी टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी होमगाव टीमला आमंत्रित केलंय. अंकुश आणि विकासची जोडी प्रथम फलंदाजीसाठी उतरली गेली आहे. पहिले षटक पहिले पॉवर प्लेचं षटक गणेश जवळ. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा पर्याय निवडलाय जवळवाडी टीमकडून. गणेशवरती जबाबदारी दिली. मॅचला आता सुरुवात केली जाईल. क्षेत्ररक्षण सजवलंय. आज या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर मालिकावीर जो खेळाडू ज्यावेळी मैदानामध्ये आगमन करतो त्यावेळी त्याची नजर त्या बाईककडे जाते की आपण या खेळाचा. चला मॅचला सुरुवात केली जाईल. पंचांचा इशारा आलाय. पहिला चेंडू गणेश जवळ हा पॉवर प्ले क्रमांक 1 साठी तयार झालाय. पहिला चेंडू खेळला गेला. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू निघून गेलाय. सुरुवात दमदार केली जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथं माऊली. चेंडू अडवला जाईल. 2 धावेने सुरुवात केल्या. अंकुशच्या बॅट मधून ह्या 2 धावा निघाल्या. श्री गणेशा केला जातो. या सुरुवात केली जाते पहिल्या चेंडूवरती. थोडीशी गती कमी होती गणेशच्या चेंडूवरती. त्यावरती अंकुश सहजरित्या हा कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला 2 धावेसाठी. पुन्हा त्याच पद्धतीनं चेंडूला उचललाय पण कोणता क्षेत्ररक्षक तिथं तैनात नव्हता. माऊली तिथपर्यंत पोहोचला जाईल. दुसऱ्या धावेचा जोखीम उचलल्या. प्रयत्न असफल होत आहेत. फेकी चांगली होती माऊली याची. गणेशनं चेंडू अडवताना कुठेतरी फसला गेला. 2 धावा. या 2 धावेच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 4 या आकडेवरती 2 चेंडूच्या पाठीमागे सुरुवात चांगली राहिली. आता प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात केलाय तिथं. फर्स्ट स्लिप मध्ये मनोज जवळ झेल उत्तम पकडला जातोय. पहिल्या विकेटचं पतन केलं जात आहे. अंकुशला परतावं लागल. 2 चेंडू मध्ये 4 धावा जमवले होता पण तिसरा चेंडू खेळत असताना गणेशनं अचूक टप्प्याची गोलंदाजी साधली गेली आणि पहिला फलंदाज बाद होऊन परतला जाईल. पहिला धक्का होमगाव टीमला. तर तिसऱ्या क्रमांकासाठी समीर भिलारे मैदानामध्ये उतरला जातो. या सुरुवात चांगली होती. प्रयत्न चांगले होते अंकुशाचे पण याच जाळ्यामध्ये गणेशच्या गोलंदाजीमध्ये अडकला गेला आणि फर्स्ट स्लिप जर आपण पाहिली तर इथं तैनात केली होती. मनोज जवळ यांनी उत्तम झेल पकडला. समीर मैदानामध्ये उतरला जातोय आता. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी फक्त 5 षटकामध्ये 25 मिनिटाचा अवधी असेल.
षटकाच्या पाठीमागे 5 मिनिटं असणार आहेत. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत. टायमर ऑन आहे. गोलंदाज निघतो या गणेश. प्रयत्न केला, आल्या पावली मोठा फटका खेळलाय, जागेवरती उंची दिली, क्षेत्ररक्षक सरसावला गेला, पण राजेश तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि धावचीत होण्याची शक्यता. फलंदाज बाद. विकास दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, झेल सुटला होता, कोणतीही गरज नव्हती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकासलाही परतावं लागलं. या समीरनं कुठेतरी चूक केली आणि विकासला हा भुर्दंड भरावा लागतोय. धावची त्या स्वरूपात बाद होऊन परतलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती पहिला फलंदाज अंकुश बाद झालाय आणि या दुसऱ्या चेंडूवरती धावचीत विकास बाद होऊन परतलाय. आता हर्षल 4थ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये उतरला जाईल. कधी आपल्या टीमसाठी ओपन करतो, पण आज 4थ्या क्रमांकासाठी उतरलाय. 2 फलंदाज वरती पाठवले गेले होते, पण त्यांना साजेशी खेळ करता आला नाही. पॉवर प्ले क्रमांक 1 साठी 2 फलंदाज परतले जात आहेत. हर्षल मामूलकर, गणेश आज बऱ्याच दिवसातून जर आपण पाहिलं तर टीमसाठी आलाय. पहिलं योगदान दिलं या पॉवर प्ले क्रमांक 1 साठी. सुरुवात चांगली आहे गणेशची, उत्तम सुरुवात. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 फलंदाज या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद केलेत. पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. ऑफ स्टंप थोडासा सोडला गेलाय, पंचांनी दंडित केलंय. अतिरिक्त चेंडू घोषित केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या 5 आकडेवरती, 6 आकडेवरती. थोडासा टप्पा फसला गणेशाचा. डिफेन्सली घेण्याचा प्रयत्न आला, तो निर्धाव चेंडू. समीरला थांबवलं गेलं. या थोडीशी गती आणि याच गतीवरती स्वार झाला या गणेश. आपली अचूक टप्प्याची गोलंदाजी साधली गेल्या आणि येणाऱ्या फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या पायावरती जरूर आदळला जाईल. यावरती पंचांनी बाहेर जाणारा हा चेंडू सांगितला जातोय. येतोय तो डॉट चेंडू. षटक क्रमांक 1 इथं संपलं जातं. या गणेशाचं उत्तम षटक. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद केलेत आणि धावसंख्या 6 धावसंख्या खर्च केल्या. म्हणजे उत्तम षटक पहिलं गणेशाने हाताळला. आता पॉवर प्ले क्रमांक 2 यासाठी कोणता गोलंदाज येईल? अक्षय जवळ याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय षटक क्रमांक 2 साठी. चला थोडस स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम, कारण की अंतिम दिवस आणि अंतिम दिवस म्हटलं की आपल्याला आजच्या दिवसामध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे. आज ही स्पर्धा जर म्हटलं तर सर्वत्र चर्चा चर्चा आणि चर्चा. 3 दिवसामध्ये या स्पर्धेचं मोठं असं नाव जवली क्रिकेट असोसिएशन मध्ये गाजलं जातं. या नावाची चर्चा वाचली जाते. जननी माता चषक 2025 ची स्पर्धा. ज्यांचं अपार कष्ट असतं त्याच्या पाठीमागे मोठं यश असतं. या स्पर्धेसाठी मोठं असं कष्ट घेतलं या आणि याची आपल्याला प्रचिती बघायला भेटली जाते. प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती चांगला खेळ करून दाखवता येतो. या षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. चला स्पीडअप घ्या. पहिला चेंडू थोडीशी दिशा भरकडली गेली. वाईट +1 अशा 2 धावा खर्च केल्यात. पप्पू याची गोलंदाजी कुठेतरी अवांतर धावेनं सुरुवात केली जाते. आता होमगावची जबाबदारी जर आपण पाहिली तर हर्षल मामूलकर एक उत्तम फलंदाज. यावेळी ही टप्पा फसला गेलाय. लेग स्टंप सोडला जातो. या पंचांनी पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या 9 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. गोलंदाजाला थोडासा कानमंत्र दिला जाईल. अक्षय पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. गोलंदाजसाठी तयार झालाय.
यावेळी पाऊल एक पुढे सरसावलं जातं. या फटका खेळला जातोय. एक देखणा फटका हर्षल मामोलकरच्या बॅट मधून आलाय. जर आपण पाहिलं तर वैभव शेठच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. वैभव शेठच्या बॅनरवरती कोणाचा जर चेंडू आदळला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सुनील ओले यांच्याकडून. सुरुवात चांगली आहे. या षटकाराच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 15 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. हर्षल मामूलकर एक दमदार सुरुवात त्याच्या बॅट मधून निघाल्या. चला थोडं स्पीडअप घ्या. चेंडूला लगेच मैदानामध्ये पाठवण्याचं काम करा. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो ही स्पर्धा म्हटलं की आज आपल्या समोर जर आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी बाईक आहे. मोठं शोरूम आपल्या समोर आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी सायकल आहे. ते प्रत्येक खेळाडूच्या नजरा वेधून घेणारी बक्षीस. प्रथम क्रमांक जर आपण पाहिलं तर सुबक अशी चषक या स्पर्धेला लाभले गेलेत. आकर्षण करणारी ही स्पर्धा, नजरा वेधून घेणारी ही स्पर्धा. या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद लुटला जातो. या एक स्पर्धा जर म्हटलं तर या स्पर्धेकडे नजरा वेधून घेतल्यात. त्याचप्रमाणे सुधीर गोळे करंजे गावचे सुपुत्र या स्पर्धेसाठी उपस्थित दाखवले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. चला मंचावरती या. सुधीर दादा गोळे आज त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. विनंती केली जाईल मंचावरती या. मॅचला थोडासा विलंब लागलाय. त्याच्यानंतर आता थोड्याच वेळात मॅचला सुरुवात केली जाईल. षटक क्रमांक 2 आहे आणि या षटक क्रमांक 2 मधील जर आपण पाहिलं तर फक्त एका चेंडूचा खेळ झालाय. अजून उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अक्षय जवळ उर्फ पप्पू हा षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 साठी पुन्हा एकदा तयार होईल. पुन्हा प्रयत्न, आडवी बॅट फिरवली जात्या पण हा टप्पा चांगला आहे. चेंडू चांगला आहे. मिडल स्टंपावरून हा चेंडू निघून गेलाय. यष्टी रक्षक निलेश शिंदे याच्या हातामध्ये स्थिरवला जातो. या यष्टींच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर निलेश शिंदे यांचं एक अचूक यष्टी रक्षण. चला थोडं स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा अक्षय निघाला जाईल. थोडीशी गती कमी होती. प्रहार चढवला. एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू निघाला. माऊली याच्याकडून चूक झाली. चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून बी चुका होतात आणि माऊली इथं थोडासा चाचपडला गेला क्षेत्ररक्षण करताना आणि हा चौकार येतो. या चौकाराच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. या माऊलीला सर्कल ऍड मध्ये क्षेत्ररक्षणासाठी इथं तैनात केला जाईल आणि त्या ठिकाणी मनोज जवळ हा क्षेत्ररक्षणासाठी तयार होईल. कारण की महत्वाच्या धावा वाचवणं गरजेचं आहे. हा प्रयत्न राहिला जाईल. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा आहे अक्षयाचं. चला स्पीडअप घ्या थोडं. चला रिपोर्टिंग करायचं आहे. याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येईल.
फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक सचावला गेला. चेंडूची फेकी करणार तोपर्यंत हर्षल आपल्या क्रीजमध्ये पोहोचला जातो. या एक सिंगल धाव चोरट्या पद्धतीनं जमवली जाते. प्रयत्न चांगले आहेत. या सिंगल धावेच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. चांगली सुरुवात 10च्या सरासरीनं हे धावफलक सुरू केलं. या दोन फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेत, पण येणाऱ्या दोन जोडीनं समीर आणि हर्षल यांनी हा डाव सावरला गेलाय. पार्टनरशिप जमले गेले, खेळ उत्तम राहायला गेलाय. अक्षक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होईल. गती कमी त्याच्यावरती खेळ केला. या अक्षय जवळकडून थोडीशी चूक झाली. चेंडू हातामध्ये निसटला. एक्स्ट्रा धाव एक खर्च केली जाईल आणि पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. दंडित केलं जात आहे. +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप घ्या जवळवाडी टीम. थोडंसं लेट करताय. या षटकासाठी जर आपण पाहिलं तर 7 मिनिटं वेळ घेतला आपण. थोडंसं वेग वाढवावा लागेल आपल्याला. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संकेत गोळे हार्ड हिटर म्हटलं तर करंजे गावचे सुपुत्र यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे रत्नाकर धनावडे यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथं, झेल पकडलाय पण फ्री हिट होता इथं. समीर आपल्या क्रीजमध्ये पोहोचला जातोय. दोन धावेच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 समाप्त केलं जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 24 आकड्यावरती. चला थोडीशी घाई करावी लागेल जवळवाडी टीम. चला विनंती केली जाईल सुधीर दादा गोळे आपण मंचावरती या आणि या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल आपल्याला मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित केलं जाईल. मंचावरती या. त्याचप्रमाणे गवडी टीमची उपस्थिती राहिली, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. याच्यानंतरची मॅच असेल भैरवनाथ फायटर्स वर्सेस गवडी. यामध्ये एक मोठी लढत असणार आहे. विरिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघ नायक सज्ज राहायचा आहे. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. चला मॅचला सुरुवात करा लगेच. चला जवळवाडी टीम, खूप वेळ घेतलाय आपण. आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गणेश जवळ. पहिल्या षटकामध्ये 6 धावसंख्या खर्च केली होती, 2 फलंदाज बाद केले होते आणि पुन्हा एकदा हाच पर्याय निवडला गेलाय गणेशचा. थोडीशी गती कमी आहे आणि या गतीनं जर आपण पाहिलं तर त्याच अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली. समीरनं आल्या पावली त्या चेंडूला ढकललं या सिंगल धावेसाठी. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धावली आणि या सिंगलच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 25 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 12ची सरासरी राखली गेली. या षटकाच्या पाठीमागे सुरुवात चांगली राहिली. या 2 खेळाडूंनी राव सावरला गेला. या प्रयत्न राहिलाय पण उत्तम गोलंदाजी जर आपण पाहिली तर एक सिंगल धाव घेतली जाईल गणेशाची. जरूर फटका खेळला. समोरच्या दिशेमध्ये मनोज तिथपर्यंत गेला. 1 बाउन्स फील्ड केली, फेकी करतोय. जोखीम कोणती उचलली नाही. एक सिंगल धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. सुरुवात चांगली आहे या 2 जोडी करून. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजीसाठी तयार होईल. बॅट फिरवल्या, चेंडूला जागेवरती उंची दिली जाईल पण चेंडू थांबवू शकत नाही. सीमारेषा ओलांडली जाईल. आपल्या स्टाईलमध्ये हर्षलनं हा षटकार खेचला जातो. या आता हर्षलनं जबाबदारी घेतली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि या षटकाराच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 33 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रहार चढवले गेलेत, हल्ले प्रति हल्ले केले जात आहेत. ज्यावेळी तुम्ही मोठे फटके खेळता त्यावेळी तुमच्या धावांची संख्या वाढली जाते. हाच प्रयत्न राहिलाय हर्षल मामूलकर याचा. 4थ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये उतरला, त्याच्यानंतर थोडासा डाव सावरला या 2 जोडीनं. पुन्हा प्रयत्न, काय फटका खेळलाय. एक घुटना टेकवला आणि चेंडूला पाठवून दिलंय बेड विकेटच्या रिजन मध्ये. बाईभाऊ शेटच्या डोक्यावरून हा षटकार आलाय.
धन्यवाद. सुमधुर संगीत ऐकलं या षटकारानंतर पुन्हा एकदा गणेश गोलंदाजीसाठी तयार होईल. हर्षल मामूलकर. जर पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 आकड्यावरती खेळतोय. पुन्हा एकदा जागेवरती उंची दिली, क्षेत्ररक्षक सरसावले गेलेत आणि यश आलंय. फलंदाज बाद. उत्तम झेल, महत्वाचा झेल. गणेशला सफलता भेटली जाईल. देऊया डीजेला संधी. तर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत संदीप साळुंके. पहिली गाडी पकडून आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर सुयश ग्राफिक्सचे प्रोप्रायटर सुयश धनावडे यांचं देखील आगमन आहे. त्याचबरोबर शंभू टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आणि आमचे सहकारी मित्र, त्यांची आता लाईट्समध्ये खूप गरज पडणार आहे आपल्याला, असे प्रवीण दादा पार्टे यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये झालंय. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विनोदजी धनावडे. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. अंतिम दिवस म्हटलं की मान्यवरांची रेलच्या चालू होते आणि अतिथी देवो भव. स्पर्धेला जर आपण पाहिली ते पाहुण्यांची उपस्थिती अनिवार्य असते आणि ही स्पर्धा म्हटलं ना की एक देखणी स्पर्धा. स्पर्धेची चर्चा जरूर होत्या. स्पर्धा रंगली गेली. जननी माता चषक 2025 ची स्पर्धा षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली गेली. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय पण अक्षय जवळ हा चेंडू खाली आलाय. पहिला विकेट पहिल्या चेंडूवरती निलेशला भेटली जाते. सफलता समीरला परत त्या दिशेला पाठवलं जातं. या तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 आकड्यावरती हा फलंदाज बाद झालाय. चौथा फलंदाज बाद होऊन परतला समीर. 2 जोडी जर आपण पाहिली तर हर्षल आणि समीरची चांगली पार्टनरशिप जमली होती, पण शिकार ठरला गणेशचा. तो हर्षल कव्हरमध्ये झेल पकडला गेला, फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतरही लगेच समीरलाही परतावं लागलं. निलेशची उत्तम गोलंदाजी राहिली. अक्षयने उत्तम झेल पकडला. पुन्हा एकदा निलेश निघालाय गोलंदाजीसाठी. कव्हरमध्ये हा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक सरसावला गेला. तोपर्यंत चेंडून जर आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव संख्या. या सिंगल धावेच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर 40 आकड्यावरती चार फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या जमवली गेल्या. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. थोडीशी कमी गतीचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल पण गोचित क्षेत्र निवडलं जातं. या ऋषी आणि नितीनची जोडी, ही 2 जोडी मैदानामध्ये उतरल्या. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात आहेत. कालच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर महेश मोरे यांची उपस्थिती होती. आज या खेळाडूंची कौतुकाची थाप त्यांच्याकडून जरूर आली होती. बक्षिसांचा वर्षाव झाला होता. आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही स्वागत केलं जाईल. आणि यावरती जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. एक देखणा फटका जर आपण पाहिलं तर ऋषीच्या बॅटमधून निघालाय. ऋषी आणि नितीनची जोडी नितीनच्या बॅटमधून आलाय. आज नितीन जर आपण पाहिलं तरही गावावरून या स्पर्धेसाठी मॅच खेळण्यासाठी आलाय आणि आज सुरुवात चांगली राहिली नितीनच्या बॅटमधून. चौकारानं सुरुवात केली. प्रहार चढवला या निलेशवरती. कमी गतीचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता, फेकी करतोय तोपर्यंत नितीन आपल्या क्रीजमध्ये पोहोचला जाईल. एक सिंगल धाव घेतली जाईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या.
षटक क्रमांक 4 आहे. ह्याच्यानंतर दोन्ही कर्णधार तयार आहे. भैरवनाथ फायटर्स करंजे आणि गवडी टीम. तर एक विशेष गोष्ट आज आहे. कॅमेरामॅन जे आपल्याला पाहायला मिळतात नीरज, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना भरभरून शुभेच्छा आज या मंचावरून दिल्या जात आहेत. DJ मास्टर यांना विनंती आहे, जर एखादं वाढदिवसाचं गाणं असेल तर त्वरित एक झलक आपली होऊन जाऊ द्यात. चला षटक क्रमांक 4 इथं समाप्त केलं जाईल आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला लगेच आमंत्रित करा. जवळवाडी टीम आपण क्षेत्ररक्षण करत असताना खूप वेळ घेत आहे, थोडंसं सहकार्य करा आणि मॅचला सुरुवात करा. हर्षल मामुलकरचा जो झेल घेतला त्याचं नाव आहे साहिल. कव्हरमध्ये एक उत्तम झेल पकडला, त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय महेश मोरे यांच्याकडून. जरूर कौतुकाची थाप दिली जाईल या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूसाठी. धन्यवाद विनोद सर. तर या ठिकाणी गणेश धनावडे 40+ असे खेळाडू आहेत, परंतु गावासाठी आज त्या ठिकाणी भैरवनाथ फायटर या संघामध्ये आज त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक पहिला चेंडू, एक सिंगल धाव घेतली जाईल. बॅटची एज लागल्यानंतर यष्टीरक्षण थोडंसं फसलं गेलं. या सिंगल धावेच्या साहाय्यानं धावसंख्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या चांगली सुरुवात राहिली. प्रयत्न चांगला आहे, समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय आणि चेंडू सीमा रेषा ओलांडली गेले. आपण 3 दिवस झालं ही स्पर्धा बघतोय, पण आज स्टेजच्या समोर हा पहिलाच षटकार आला. तो म्हणजे नितीन शिंदेच्या बॅटमधून. जर आपण कालच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये ओखवडी गावचे खेळाडू आशुतोष शेलार यांनी 2 षटकार मारले होते. म्हणजे आज समोरच्या दिशेमध्ये कमी षटकार आलेत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये जास्तीत जास्त षटकार हे आलेले आहेत. म्हणजे आज या मैदानाकडे जर आपण बघितलं ना तर एक खासियत आहे या मैदानाची. पुन्हा एकदा अक्षय जवळ गोलंदाजीसाठी तयार होईल. प्रयत्न केला, फटका खेळला, गॅप शोधला जाईल, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. चेंडू अडवल्यानंतर फेकी करतोय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये निश्चित चाललाय. ऋषी आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जातो. या 2 धावेच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 61 या आकड्यावरती. म्हणजे 60 धावांचा पल्ला पूर्ण केला जातो. या शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकासाठी आक्रमण चढवलं. या धावसंख्या जमवली जाते. प्रयत्न राहिलेत नितीन आणि ऋषी याचे. डाव सावरला जातो. या पुन्हा एकदा लांब लचक फटका खेळण्याचा प्रयत्न. आकाशाला गवसणी घालणारा हा मोठा फटका नितीन शिंदेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आक्रमण चढवलं जातं. या शेवटचं षटक म्हटलं की धावा जमवणारं षटक आणि त्यात धावा जमवल्या जातात. नितीनची बॅट बोलते. षटकार आणि षटकाराची भाषा. या षटकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 67 या आकड्यावरतन. पतझड झाली, डाव सावरला गेला. हर्षल आला मैदानामध्ये, 24 धावांचं योगदान, चांगलं योगदान दिलं. समीर आणि त्याची जोडी जमली गेली, पण गणेशला हा शिकार ठरला गेला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर समीर लगेच बाद झाला. पण ही 2 जोडी ज्यावेळी मैदानामध्ये आली, ऋषी आणि नितीन याची, डाव सावरला गेलाय. चांगली धावसंख्या जमवली गेल्या. उत्तम फटकेबाजी दोन्ही फलंदाजांमधून निघत्या. आणि नितीनची फटकेबाजी जर आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती खेळताना पाहतोय आपण. अक्षय शेवटचं षटक. येणारा चेंडू हा डॉट चेंडू असेल. फलंदाज बाद आहे. धावचेच बाद. बॅटकट आहे. ओके, चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. तर दोन्ही कर्णधारांना विनंती केली जाईल. गवडी टीम आपला कर्णधार आणि भैरवनाथ फायटर्स करंजे आपला कर्णधार तयार राहा. जसा शेवटचा चेंडू संपला जाईल तसा आपण टॉससाठी तयार राहायचं आहे.
कौतुक केलं जातं या नितीन याचं. आक्रमक पारी, महत्वाची ही धावसंख्या नितीनच्या बॅट मधून निघाली गेल्या. आता शुभम वालेकर हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला आहे. एस्टेनच्या पाठीमागे मनोज जवळ उत्तम कामगिरी. एस्टेनच्या पाठीमागे क्लोज किपिंग केली. हा ना महत्वाचा झेल पकडला. जरूर फटका खेळला या क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. वन बाउन्स फील करणार. चेंडू हातामधून निसटला चाललाय. स्वतःचा तोल सावरता आला नाही आणि शुभम वालेकरच्या बॅट मधून हा महत्वाचा चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना 71 म्हणजे 71 धावींचं टार्गेट जमवलं या आणि 72 धावा जमवायच्या आहेत त्या जवळवाडी टीमला. तर जाऊया टॉस साठी. टॉस का बॉस मध्ये आपल्याला समेत जोडलेत किरण धनावडे सर. याच्यानंतरचा टॉस केला जाईल भैरवनाथ फायटर्स करंजे वर्सेस गवडी. दिवागाव सेक्टर 9 अक्षय सबकाळ महाते बुद्रुक यांच्या वतीने. तर मॅच यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगणार आहे भैरवनाथ फायटर विरुद्ध गवडी. दोन्ही संघांचा या ठिकाणी टॉस केला जाईल. अनिल दादा कदम यांना विनंती आहे आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. तर कॉल कोण देईल? तर भैरवनाथ फायटर संघाचे कर्णधार त्या ठिकाणी कॉल देणार आहेत. हेड टेल काटा इज अ कॉल आणि काटा. तर भैरवनाथ फायटर संघाकडे आपल्याकडे नाणेफेकीचा कौल जातोय. तर प्रथम काय करण्याचा निर्धार असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचं काही विशेष कारण? आम्हीची स्ट्रॅटजी तीच असते, आधी क्षेत्ररक्षणच घेतो आम्ही जर टॉस जिंकला तर. तर या आयोजनाविषयी थोडक्यात 2 शब्दात काय सांगाल? आयोजनाविषयी तर काय बोलेल तेवढं कमी. वागदरे गावाने नामर्दा आणि 1 नंबर स्पर्धा तालुक्यासाठी भरवली. तर गवडी संघाचे कर्णधार आता आमच्या समवेत आहेत. तर नाणेफेकीचा कौल थोडासा नाराज केला नाणेफेकीने, परंतु मनासारखा कॉल झालाय का? नाही, आम्ही पण टॉस जिंकलो असं तर फिल्डिंग घेणार होतो, पण आता बॅटिंग आले तर जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि डिफेंड करायचा प्रयत्न करू. तर नक्कीच या ठिकाणी आपण प्रथमतः फलंदाजी करणार आहात. फलंदाजीमध्ये आपली मजबूत जोडी असणार आहे. मला वाटतं तुमच्या सोबत प्रवीण धनावडे हा बॅट्समन देखील आहे. तर कितपत धावा करण्याचा योग असेल? नक्कीच प्रवीणवरती आमची बॅटिंग लाईनअप डिपेंड असते. तर आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कारण काय करंजेचा जर तुम्ही बॅटिंग लाईनअप बघितलं तर संकेत आहे, रतन आहे, गणेश दादा आहे, त्यांच्याकडे पण बॅटिंग लाईनअप चांगली आहे. तर 60+ करायचा प्रयत्न असेल आमचा. तर धन्यवाद. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. चांगली मॅच आमच्यापर्यंत पोहोचूयात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स तिथे वाट पाहत आहेत जावळीचा बुलंद आवाज विनोदजी धनावडे विडी. धन्यवाद. टॉस झाला भैरवनाथ फायटर्स करंजे आणि गवडी यामध्ये.
टॉस जिंकलाय भैनवरात फायटर्स करंजे टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि गवडी टीमला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जाऊया मॅचचा सारांश जर आपण पाहिला तर प्रथम फलंदाजी करत असताना होमगाव टीमनं 71 धावा जमवल्या. 72 धावांचं टार्गेट जवळवाडी टीम समोर ठेवलं गेल्या 30 चेंडूमध्ये. मॅचला सुरुवात केली जाईल आणि मनोज जवळसाठी एक सुवर्ण संधी असेल. जो मिड विकेटमध्ये जो आपण बॅनर बघतोय वैभव शेठ पवार महाराजा मालबरचे मालक यांच्या बॅनरवरती जर मनोज जवळनं डायरेक्ट चेंडू मारला तर त्यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सुनील दादा गोळे यांच्याकडून. म्हणजे एक सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी आणि त्यावरती आपण मोठा फटका खेळा, बॅनरवरती त्यांच्या तोंडावरती मोठा फटका खेळा आणि 1001 रुपये कमवा. एक संधी आपल्यासाठी निर्माण केल्या. मॅचला सुरुवात केली जाईल. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक हर्षल मामुलकर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी आलाय. सुरुवात केली जाईल. या 71 धावा जमवल्यात होमगाव टीमनं आणि या 72 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळवाडी टीम सज्ज झाल्या. स्ट्राईकला असणार आहे मनोज जवळ आणि निलेश शिंदे ही दोन जोडी. पहिला चेंडू सन्मान दिला जातो. या चेंडूला थांबवलं जातंय आणि निलेश शिंदेसाठी एक सुवर्ण संधी असेल. ज्ञानेश्वर सपकाळ एक घनिष्ठ मित्र, जय वीरू म्हटलं तरी चालेल. निलेश शिंदेसाठी जर निलेशनं 50 धावा जमवल्या तर ज्ञानेश्वरकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 1001 वाढलं जाईल बक्षीस लगेच, कारण की त्याचा खेळ बघण्यासारखा आहे. निलेशकडून जशी बंदुकीतून गोळी निघते तशी त्याच्या बॅटमधून षटकार निघाले जातात. बघूया येणारा खेळ कसा असेल. हर्षल मामोलकर गोलंदाजीसाठी तयार झालाय. पुढे सरसावला फटका खेळला, गॅप शोधला. या लॉंगाचा क्षेत्ररक्षक ऋषी तिथपर्यंत गेला. चेंडू अडवल्यानंतर जर आपण पाहिला तर एक सिंगल धाव घेतली. श्री गणेशा केला जातो. या मनोजकडे ती क्षमता आहे, एक शांत पद्धतीनं खेळ केला जातो या, कारण की जबाबदारी घेऊन या धावांचा पाठलाग केला जातो. आज ही दोन जोडी ओपन करण्यासाठी या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरल्या. पुन्हा एकदा हर्षल गोलंदाजीसाठी तयार झालाय. प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला गेलाय. क्षेत्ररक्षक सरसावतोय. वन बाउन्स, सीमारेषा ओलांडली जाईल. येतोय तो चौकार. चौकाराने सुरुवात केली. एकदमदार अशी सुरुवात. निलेश शिंदे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असताना आज त्याच्याकडे आपण बघितलं तर त्याच्या बॅटमधून जशी गोळी निघते तसा चेंडूवरती प्रहार चढवला जातो. या म्हणूनच त्याला आपण जावलीचं पिस्तूल या नावानं ओळखलं जातो. या त्याच्याकडे ती क्षमता आहे, खेळ करू शकतोय. आज प्रहार चढवलाय हर्षलवरती. पुन्हा एकदा तयार झालाय. रिव्हर्स अटॅम्प केलाय, गॅप शोधलाय आणि जास्तीत जास्त जर आपण पाहिलं ना निलेशकडं तर रिव्हर्स अटॅम्प जास्त करतो. आज नवीन आगळीवेळी खेळी त्याच्या बॅटमधून निघाली जाते. या पॉवर प्ले क्रमांक 1 साठी त्यानं दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स अटॅम्प केलाय. हा दुसरा चौकार आलाय लगातार. या 4 धावीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. प्रयत्न केलाय, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. थांबवलं जातं. या मनोजनं नकार दिलाय, कारण की क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे. येणारे चेंडू सीमा पार करू शकतात. एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत. चौकार आल्यानंतर एक सिंगल धाव घेतल्या. मोठं आव्हान आहे आज या स्पर्धेकडे. जर आपण पाहिलं तर सर्वात हायेस्ट स्कोर असेल या स्पर्धेतील 71 धावसंख्या. कोलवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर पाठीमागून जातो या यष्टी रक्षक विकास आणि षटक क्रमांक 1 संपलं जाईल. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलं या 10 या आकड्यावरती. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 62 धावा जमवायच्या आहेत. जवळवाडीकडून येणारे फलंदाज जर आपण पाहिले तर राजेश आहे, अक्षय आहे, त्याच्यानंतर अक्षय जवळ पप्पू आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, म्हणजे चांगली लाईनअप आहे जवळवाडीकडे. जवळजवळ त्यांच्याकडे जर पण पाहिलं तर 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी होऊ शकते, पण कोणाला तरी जोडी जमवावी लागेल.
आणि धावांचा पाठलाग म्हटलं की पार्टनरशिप ही जमणं गरजेचं असतं. षटक क्रमांक 2 शुभम वालेकर हा पॉवर प्ले क्रमांक 2 साठी आलाय. छोटासा रनअप स्टार्ट घेतली जाईल. जाळ्यामध्ये अडकवलंय पहिला चेंडू. शुभम वालेकर अनुभव आहे, या अनुभवाप्रमाणे पहिला चेंडू निलेशला हाताळला गेलाय, थांबवलं गेलंय. आलाय तो डॉट चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या गोलंदाजानं घेतला होता. एक उत्कृष्ट गोलंदाजी आज प्रयत्न केले, फटका खेळलाय, बॅकफुटला आल्यानंतर चेंडूला टोलवलं. यावरती किती धावा असतील यावरती विचार केला जाईल. आणि 4 धावा घोषित केल्यात. हात चढवलाय, थोडीशी गती कमी ठेवली होती आणि याच प्रकारे जर आपण निलेशला चेंडू खेळवले तर सहजरित्या सीमा पार करतो. या प्रयत्न चांगले आहेत निलेशाचे. या चौकाराच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा कमबॅक केलंय. हा जर आपण पाहिलं तर मिडल स्टंपावरून चेंडू निघून गेलाय. आला तो डॉट चेंडू. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. 4 धावसंख्या आता खर्च केल्या शुभम यांनी. पुन्हा गती कमी केली, जाळ्यामध्ये अडकवलंय. स्लोअर गोलंदाजीमध्ये निलेश शिंदेला अडकवलं. या काय गोलंदाजी शुभम याची. चौकार आला, थोडासा उचली देणारा होता पण येणारे चेंडू एकदम खाली ठेवले गेलेत आणि त्यातच निलेशला थांबवलं. या जसजसे चेंडू जात आहेत तस तसे प्रेशर डगआउट मध्ये नेत या, आवाज येतो. या खेळ करावा लागेल. प्रयत्न 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात शुभम यांनी. पुन्हा गती कमी, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल पण सिंगल धाव चोरट्या पद्धतीनं जमवली जाते. या थोडंसं प्रेशर दबाव तंत्र आखलं गेलं या होमगाव टीमनं. हा चेंडू निर्धाव चेंडू आलाय, कौतुक केलं जाईल शुभम वालेकर याचं. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 महत्वाचं षटक शुभम यांनी हाताळलंय. आज आपण उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब का घेतलाय आज या स्पर्धेमध्ये दाखवून दिलं गेलं. या शुभम यांनी 5 धावसंख्या, महत्वाची धावसंख्या खर्च केली गेली. पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या हर्षलनं खर्च केली होती पण शुभमनं त्यातूनच अर्धी धावसंख्या खर्च केली आहे. धावसंख्या आहे ती 15. आता 18 चेंडू 57. टार्गेट वाढलं जातं. या मेहनत करावी लागेल. सोपं आव्हान थोडंसं अवघड चाललं. या षटक क्रमांक 3 साठी हर्षल मामूलकर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा पर्याय हर्षलचा निवडलाय. चला स्पीडअप घ्या थोडं. क्षेत्ररक्षण खुलं झालं. या 2 षटकामध्ये कुठेतरी बंधनं होती पण आता क्षेत्ररक्षण खुलं केलं. या हर्षल मामूलकर गोलंदाजीसाठी तयार झालाय. आल्या पावली प्रहार चढवलाय, क्षेत्ररक्षक येतो. या पण त्याच्या आवाक्याचा चेंडू निलेश शिंदेच्या बॅट मधून समोरच्या दिशेमध्ये हा षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा प्रयत्न, एक पाऊल पुढे केलाय, चेंडूला एक लांब असा षटकार पाठवून दिलाय. निलेशच्या बॅट मधून लगातार 2 षटकार आलेत. प्रहार चढवलेत, प्रतिहल्ली चढवलेत. आता जबाबदारी घेतली. स्लोअर गोलंदाजी कुठेतरी दोन्ही फलंदाज फसले होते पण आज हर्षल वरती प्रहार चढवलेत. 2 चेंडू 2 वरती प्रहार चढवलाय. या षटकारानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या.
प्रयत्न चांगले केलेत. थोडंसं मनोबल वाढलं जाईल. निलेशच्या बॅटमधून बंदुकीतून जशी गोळी निघाली तसं हे 2 चेंडू निघून गेलेत 6 धावांसाठी. आणि यातच जर आपण पाहिले तर वैयक्तिक 26 या आकडेवरती खेळतो या निलेश शिंदे. रिव्हर्स डॅम करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय फणसांकडून. एक अतिरिक्त धाव. प्रयत्न चालू आहेत मनोज आणि निलेश. अजून 2 जोडी शेष आहे. जबाबदारी आहे या 2 जोडीकडे. चांगला चेंडू आता खोलवरचा चेंडू. उत्तम चेंडू कमबॅक करून घेतलं या हर्षल न स्वतः. कारण की आपल्याला थोडंसं येणाऱ्या चेंडूवरती धावसंख्या थांबवावी लागेल. हा प्रयत्न राहिलाय. 2 षटकार आलेत पण अजूनही कमबॅक होऊ शकतं. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी राहील. आला तो निर्धाव चेंडू. ज्ञानेश्वर सपकाळ मित्र आहेत निलेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अर्धशतक झळकवलं तर आहे. हर्षल मामूलकर पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाजीसाठी. प्रयत्न केलाय. काय फटका. देखना फटका. लांब आली लांब असा षटकार त्याच्या बॅट मधून निघाला जातो या. म्हणजे का मला पिस्तूल म्हटलं जातं हे दाखवून दिलं जातंय. जशी गोळी बंदुकीतून निघून जाते तसा हा षटकार निघालाय. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 आकड्यावरती. 3 षटकार आलेत. 34 धावसंख्या. आता चांगला चेंडू आहे. उत्तम चेंडू. इथं पायचीत पकडला जात आहे. फलंदाजांना बाद दिलं जातं या. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे गेलंय. चला यावरती काय निर्णय असेल कळवा लगेच. चला थर्ड अंपायर नसणार आहे. चला ऑन फील्ड द्या. पंच तुमचा निर्णय काय असेल तो कळवा आमच्यापर्यंत. चला पंचांनी जो निर्णय दिलाय तो आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. चला चर्चा करा लगेच निर्णय पोहोचवा. मॅच थांबवू नका प्लीज. कारण की वेळ खूप होतोय. 2च मिनिटात लगेच निर्णय घ्या. चला पंच चर्चा करा लगेच निर्णय द्या. 2च मिनिटात निर्णय द्या. चला मॅच ऑन करा लगेच.
चला मॅच लगेच सुरुवात करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल. राजेश जवळ धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 34 आकड्यावरती आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असणार आहे. चला मॅचला सुरुवात करा लगेच. निलेश शिंदेला परत पाठवलं जातं. आता त्याची जागा असेल जर आपण पाहिलं तर राजेश जवळ मैदानामध्ये उतरलाय. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, त्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न होता राजेश याचा, पण अंगाचा भेद घेतला जाईल. एक सिंगल धाव घेतली जाते आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 35 या आकड्यावरती. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांकडून. चला पाण्याची व्यवस्था करा प्लीज. चला लगेच क्षेत्ररक्षण खुलं करायचं आणि मॅचला सुरुवात करा. दोन्ही टीम 12 चेंडू आणि 37 धावांची इथून पुढचा प्रवास जळगाव टीम साठी सुरू होतो. या चला मॅचला लगेच स्पीडअप थोडं ठेवायचं आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात केली जाईल. विकास भिलारे पुन्हा एकदा स्लोअर गोलंदाज इथं पर्याय निवडला गेलाय. शुभम याची जर आपण पाहिलं तर महत्वाचं षटक क्रमांक 2 साठी हाताळलं गेलं होतं. आता विकास भिलारे हा पर्याय निवडला षटक क्रमांक 4 साठी. 12 चेंडू आणि 37 धावांची ही आवश्यकता असणार आहे जवळवाडी टीमसाठी. पहिल्या विजयासाठी ही एक मोठी लढत जवळवाडी वर्सेस होमगाव यामध्ये. चला मॅचला लगेच सुरुवात करा. विकास गोलंदाजीसाठी तयार झालाय. गती कमी, त्याच्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न राजेश याचा, पण बॅटची एज लागल्या. डिक्लेअर स्वरूपात एक धावेसाठी जातो. या सिंगल धाव आणि या सिंगल धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 36 या आकड्यावरती. म्हणजे अजून 36 धावांची आवश्यकता. अर्धा पल्ला आतापर्यंत गाठला गेलाय, अजून अर्धा प्रवास करायचा आहे. 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. गती कमी, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव घेतली जाते. प्रयत्न केले जात आहेत. एकीर धावा जमवल्यात. आता 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 10 चेंडूंमध्ये 35 धावा जमवायच्या आहेत. जर आपण ही स्पर्धा पाहिली तर जननी माता चषक 2025 ची स्पर्धा, एक देखणी स्पर्धा. गती कमी, त्याच्यावरती प्रहार मनोज यांनी केलाय, पण वैभव शेठ पवारच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय. प्रहार जरूर चढवला. या षटकाराने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 43 आकड्यावरती. विकासवरती प्रहार चढवला म्हणून येणे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. चेंडू हातामध्ये स्थिरावला गेलाय आणि या जाळ्यामध्ये अडकवलाय मनोज याला.
बहुशेठ विकेटचं पतन झालंय. मनोजला परतावं लागलं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 43 आकड्यावरती. अक्षय जवळ उर्फ पप्पू, त्याच्याकडे एक क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो. आज आपल्या टीमला तारायचं आहे, पहिला विजय संपादन करायचा आहे, प्रयत्नवादी राहायचा आहे, प्रयत्न करावे लागतील. विकासच्या जाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर मनोज अडकला गेला. चांगला फटका होता पण क्षेत्ररक्षक तैनात होता तिथं. विकास भिलारे पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजीसाठी. गती कमी, त्याच्यावरती आल्या पावली प्रहार चढवला गेलाय. आकाशाला गवस निघाणारा हा फटका, अक्षयच्या बॅट मधून हा षटकार आलाय. पुन्हा एकदा प्रयत्न राहिलाय समोरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक रोशितीपर्यंत पोहोचला जाईल. चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावीची जोखीम उचलली गेली. 2 धावा जमवल्या जात आहेत. आल्या पावली चांगला खेळ केला अक्षय आणि मोठा फटका आल्यानंतर जर आपण पाहिलं तर दुहेरी धावा जमवल्यात आणि या 2 धावेच्या साहाय्यानं जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 51 या आकड्यावरती. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. राजेश जवळ आज जरूर या खेळाडूला जर आपण पाहिलं तर बाहुबली या नावानं ओळखला जातोय, पण आज आपल्याला खेळ करावा लागेल, मांडीवरती थाप मारावी लागेल, आपल्याला उत्तम खेळ करावा लागेल, आपल्या टीमला विजयी करावा लागेल. येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. गोलंदाज ऋषी शेवटच्या षटकासाठी आलाय या 21 धावांचा बचाव करण्यासाठी. आतापर्यंतचे गोलंदाज जर आपण पाहिलं तर उत्तम गोलंदाजी राहिल्या. फटका खेळलाय, चेंडूला जागेवरती उंची दिली जाईल, क्षेत्ररक्षक सरसावले जातील आणि फलंदाज बाद होतो. या राजेशला मोठा खेळ करता आला नाही, बाद होऊन परतला जातो. या धन्यवाद. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलाय हर्षद मोरे. ज्या खेळाडूनं आल्या पावली षटकार खेचला होता तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. येणारे चेंडू खेळावे लागतील ते हर्षदला. चांगली सुरुवात राहिल्या ती म्हणजे ऋषीकडून. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता असणार आहे. फटका खेळलाय, चेंडूला उचललाय, क्षेत्ररक्षक सरसावला, यष्टीरक्षण पण झेल पकडता आला नाही, झेल सुटला जाईल. एकेरी धाव इथे घेतली आणि स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर पप्पू आलाय. पप्पूला खेळ करावा लागेल. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 20 जमवायची आहे, म्हणजे अजून मॅच ऑन असेल. प्रयत्न चांगला आहे, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक सरसावला गेला पण फुटबॉल पद्धतीने हा चेंडू अडवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा घेतल्या जातील. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज, म्हणजे 3 षटकार आणि विजय खेचून आणावा लागेल, म्हणजे 3 चेंडूंना सीमा रेषे पार करावे लागतील. तर माननीय श्री अनिकेत जी सपकाळ यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विनोद धनावडे. प्रयत्न केलाय, जाग्यावरती चेंडूला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथं, झेल पकडलाय, होईल विकेटचं पतन, ऋषीला मिळेल सफलता, अक्षय परतीच्या दिशेने जाईल.
सर्व प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना मंत्रमुग्ध करून टाकलं डीजे मास्टर यांनी. वळूया मॅचकडे. मॅचमध्ये थोडीशी रंगत आल्या. आता येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे. ऋषी हा गोलंदाजी मार्कवरती असेल. आता अक्षय जवळ हा फलंदाजीसाठी आलाय. आल्या पावली मोठा फटका खेळला जातो. या क्षेत्ररक्षक सरसावला जाईल आणि झेल सुटलाय अंकुश कडून. जीवतान भेटलं जातं या. एकेरी धाव. एक चेंडू 17 धावांची आवश्यकता. चला भैरवनाथ फायटर्स आपण तयार आहात आणि गवडी टीम आपण खेळाडू कक्षामध्ये 12 खेळाडू फक्त बसायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्या. आणि विजयी संघ ठरतो या तो म्हणजे होमगाव टीम. विजयी संघाचं आपण हार्दिक अभिनंदन करूया. तसेच जवळवाडी टीमचा हे आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये आलात, आपला खेळ दाखवलात, त्याबद्दल तुमचा हार्दिक आभार व्यक्त केला जाते. चला याच्यानंतर आपण आवाजामध्ये बदल करूया. किरण धनावडे मामुर्डी गावचा आवाज. दोन्ही कर्णधारांना एक सूचना केली जाते. फक्त 12 खेळाडू हे डगआउट खेळाडू कक्षामध्ये बसले जातील, विनंती केली जाईल. आणि आपला 13वा खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये असेल.